जरांगेंना मुंबईत एक दिवसाच्या आंदोलनासाठी अटी शर्तींसह परवानगी। आझाद मैदानावर फक्त 5000 आंदोलकांना प्रवेश मिळणार। सार्वजनिक सुट्ट्यांना आंदोलन करता येणार नाही। एक दिवस आंदोलनाला परवानगी असल्यास एका दिवसात मागण्या मान्य करा। बेमुदत आंदोलनाची जरांगेंची भूमिका। मराठा आंदोलकांसह मुंबईकडे कूच। जुन्नरमध्ये शिवनेरीच्या पायथ्याशी जरांगेंचा पहिला मुक्काम असणार। लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार, मात्र आंदोलनामुळे गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही याची जरांगेंनी काळजी घ्यावी। उपमुख्यमंत्री शिंदेंचं जरांगेंना आवाहन। शिंदेंना मराठा आरक्षणावर बोलू दिलं जात नाही, जरांगेंचा खळबळजनक दावा। तर शिंदे वेदना समजून घेतात आणि अजित पवार गरिबांचे प्रश्न ताबडतोब सोडवतात। जरांगेंकडून शिंदे आणि अजित पवारांची स्तुती। सरकारचं शिष्टमंडळ शिवनेरीत जरांगेंना भेटण्याची शक्यता। जरांगेंची तयारी असल्यास आम्ही चर्चा करू, मात्र जरांगेंची भेट घेण्यासंदर्भात अद्याप काही चर्चा नाही, विखे पाटील यांची माहिती। उद्धव ठाकरेंकडून सहकुटुंब राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी बाप्पाचं दर्शन। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सोशल मीडियावर भेटीचा व्हिडिओ शेअर। बाप्पा महाराजा तुझी सदैव कृपादृष्टी आम्हावर राहो, व्हिडिओवर कॅप्शन। उद्धव ठाकरेंनंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडूनही राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं दर्शन। श्री गणेशानं सुबुद्धी दिल्यानं दोन्ही भाऊ एकत्र ते एकत्रितच राहावे। ठाकरे बंधूंच्या भेटीवर फडणवीसांचं मार्मिक भाष्य। एकत्र येण्याबाबत वरिष्ठ निर्णय घेत असतात। ठाकरे बंधूंच्या युतीवर महेश सावंतांची प्रतिक्रिया। तर राजकीयदृष्ट्या एकत्र येतील याचं उत्तर भविष्यात स्पष्ट होईल। मनसेच्या नितीन सरदेसाई यांचंही सूचक वक्तव्य। मुंबईत गणेशोत्सवाची धूम। लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेश गल्लीचा राजा। जीएसबी गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी। तासनतास रांगेत उभं राहून भाविक बाप्पा चरणी नतमस्तक। राज्यासह देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह। पुण्यात मानाच्या 5 गणपतींसह दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। बाप्पाच्या आगमन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांवर पुणेकरांनी धरला ठेका। राजकीय नेत्यांच्या घरी देखील मोठ्या उत्साहात बाप्पा विराजमान। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे, संभाजीराजे छत्रपती आणि सुशीलकुमार शिंदेंसह इतर नेत्यांच्या घरी गणरायाचं आगमन। बिहार निवडणुकीचा प्रचार महाराष्ट्राच्या निकालानं तापला। महाराष्ट्रात मतांचा घोटाळा करून जिंकले। बिहारमधील वोट अधिकार यात्रेतून राहुल गांधींचा आरोप।